नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। गाजर आणि टोमॅटो यापासून सूप बनवूयात। हे 2 कांदे मी पीस करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची आहे, गाजर आहेत 2 ते 3 आहेत कट करून घेतलेले, टोमॅटो आहेत 3 ते 4, कोथिंबीर, तेजपत्ता, बटर आणि लसूण। कृतीला सुरुवात करूया। 1 चमचा तेल टाकूया। प्रथम तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा बटर टाकायचा आहे आपल्याला। बटर टाकल्यानंतर तेजपत्ता टाकूया, लसूण, कांदा आणि मिरची परतून घेऊया। गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून साधारण 3 ते 4 आपल्याला कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यानंतर या पसरट ताटामध्ये मी हे गाजर, टोमॅटो सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीचे कुकरमध्ये शिजवल्यामुळे मऊसर शिजलेलं आहे। हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करून आपली झालेली आहे। झाकण काढून बघूया। हे मऊसर पेस्ट झालेली आहे। आता आपण याला गाळून घेऊया। अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे आणि यामध्ये हे हलक्या हाताने ओतायचं आहे आणि चमच्याने असं फिरवायचं आहे, जेणेकरून गाजराचे काही पीस राहिले असतील, टोमॅटो वगैरे हे सर्व निघून जाईल। हवं असेल तर आपण याच्यावरती थोडंसं पाणी टाकू शकतो, पण आपल्याला हा गाजराचा सूप थोडा दाटसरच ठेवायचा आहे, म्हणून मी पाणी वापरणार नाही। हे आपलं सूप तयार झालेलं आहे। कढई गरम करून घेतलेली आहे। थोडंसं बटर टाकायचं आहे आपल्याला। डाळिंब, यावरती हे आपलं टोमॅटो आणि गाजराचं सूप टाकायचं आहे। काळी मिरी पावडर, थोडीशी साखर मिक्स करून घेऊया। आपण पाहू शकतो छान पद्धतीने आपल्या या सूपला उकळी आलेली आहे। कलर छान आलेला आहे आणि पाण्याचा जास्त वापर केलेला नाही मी, त्यामुळे हे आपलं गाजर सूप दाटसर झालेलं आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। वरतून हे डाळिंब टाकूया। अशा पद्धतीने आपलं हे गाजर सूप तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने गाजर सूप बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।